आज आपण पंचकर्म म्हणजे काय आणि त्यास किती दिवस लागतात, त्याला किती चार्जेस लागतात व त्या बाबतीत समाजात असलेले गैरसमज काय आहेत हे पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले 2001 पासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून हडपसर पुणे येथे वाघोले आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर नावाचे आयुर्वेदिक क्लिनिक आहे। आठवड्यातून 10 ते 12 फोन असे येत असतात की त्यावरती विचारलं जातं, डॉक्टर आम्हाला पंचकर्म करायचे आहे, किती चार्जेस लागतील किंवा किती दिवस लागतील। खरं सांगायचं झालं तर या अमुक दिवस लागतील किंवा एवढा खर्च येईल, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे रुग्ण किंवा ती व्यक्ती न पाहता सांगणं शक्य नाही। हे रुग्णाच्या शारीरिक तक्रारी न ऐकता सांगणं कुठल्याच वैद्याला शक्य नाही। असा प्रश्न विचारण्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे लोकांना पंचकर्म म्हणजे काय असते हेच माहीत नाही। पंचकर्म म्हणजे तेलाने मसाज करणे किंवा वाफ घेणे किंवा डोक्यावर औषधी तेल सोडणे। जसे महादेवाच्या पिंडीवरती कमंडलूतून पाणी पडत असते तसे औषधी तेल डोक्यावरती सोडणे यासारखे फोटो पंचकर्माच्या जाहिरातीमध्ये दाखवले जातात आणि तेच म्हणजे पंचकर्म असं रुग्णांना वाटतं। हे म्हणजेच पंचकर्म असं 90% लोकांना वाटतं। हे सर्वांना खरंच सांगायचं आहे की आपण पंचकर्म म्हणजे काय हे जाणून घ्यावे आणि त्यानंतरच पंचकर्माचे चार्जेस आणि पंचकर्माला किती दिवस लागतील हे तुमच्या लक्षात येईल। पंचकर्म म्हणजे आजार मुळापासून दूर करण्यासाठी सांगितलेली ट्रीटमेंट आहे। आयुर्वेदामध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत, जसे की त्याच्यामध्ये शमन आणि शोधन असे 2 प्रकार होतात। प्रथम आपण शमन म्हणजे काय ते पाहू। शमन म्हणजे आजार निर्माण करणारे घटक जे त्यांच्या प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त झाले आहेत आणि आजार निर्माण केला आहे, त्यांना औषधी देऊन आजार बरा करणे याला शमन चिकित्सा असे म्हणतात। शोधन चिकित्सा म्हणजे काय तर शरीरामध्ये आजार निर्माण करणारे घटक हे शरीरातून बाहेर काढून टाकणे याला शोधन चिकित्सा म्हणतात। पंचकर्म हा एक शोधनाचा प्रकार आहे। म्हणजेच काय तर पंचकर्माने आजार निर्माण करणारे घटक हे शरीराच्या बाहेर काढले जातात आणि त्याद्वारे आजार मुळापासून बरा केला जातो किंवा आजार मुळापासून बरा होण्यास मदत होते। पंचकर्माची मुख्य 5 प्रकार असले तरी रुग्णास झालेल्या आजारानुसार वेगवेगळ्या प्रकारचे औषधे वापरून रुग्णाला कुठले कर्म करावे लागेल त्यामध्ये आयुर्वेदात शेकडो प्रकारची औषधे सांगितलेली आहेत। त्यामुळे रुग्णाला न तपासता कोणते पंचकर्म कोणत्या औषधाचा उपयोग करून करावे लागेल हे ठरवता येत नाही आणि त्यामुळे पंचकर्माचा खर्च व पंचकर्माचा कालावधी फोनवरून सांगता येत नाही। पंचकर्म म्हणजेच कुठल्याही प्रकारे शस्त्र न लावता म्हणजे कुठल्याही प्रकारचे चिरफाड न करता केलेले एक ऑपरेशन आहे। आता तुम्ही सांगा, एवढे महत्त्व असलेली ट्रीटमेंटची पद्धत म्हणजेच पंचकर्म असेल तर त्याची माहिती फोनवरून सांगणे शक्य आहे का? त्यामुळे पंचकर्माबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, त्याच्या चार्जेसबद्दल, त्याच्या कालावधीबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही दवाखान्यात येऊन डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे आणि तुम्ही वाघोले आयुर्वेद क्लिनिक पंचकर्म सेंटरमध्ये येऊन ही माहिती जाणून घेऊ शकता। धन्यवाद।